2 मे 2026 रोजी चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात 4 अल्पवयीन बालकांचे बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती चाइल्डलाईन 1098 आणि ॲसिस्ट टू जस्टिस ISWS अकोला यांना प्राप्त झाली। या माहितीच्या आधारे चाइल्डलाईन समन्वयक हर्षाली गजबिये, जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे आणि ग्रामपंचायत अधिकारी सुनील इंगळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली। तपासात 2 मुली व 2 मुलांचे बालविवाह निश्चित झाल्याचे उघड झाले। संबंधित पालकांशी चर्चा केली असता आर्थिक अडचणी, शिक्षणाचा अभाव आणि रूढी परंपरामुळे हा निर्णय घेतल्याचे समोर आले। त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन पालकांना शिक्षणाचे महत्त्व आणि अल्पवयीन विवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले। बालकल्याण समितीनेही दोन्ही पक्षांना कडक इशारा देत बालविवाह हा फौजदारी गुन्हा असल्याचे स्पष्ट केले। तसेच मुलीसाठी किमान वय 18 वर्ष व मुलासाठी 21 वर्ष अनिवार्य असल्याची माहिती देण्यात आली। दोन्ही कुटुंबांकडून हमीपत्र घेण्यात आले। या प्रकरणात सहभागी सर्व यंत्रणांच्या तत्परतेमुळे बालविवाह रोखण्यात यश आले असून नागरिकांनी अशा घटना आढळल्यास 1098 किंवा 112 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कल्याण समिती अकोला येथे 4 अल्पवयीन बालविवाहाच्या केसेस आल्या। बालविवाह रोखण्यासाठी सातत्याने जिल्हा महिला बाल विकास, त्यानंतर जिल्हा संरक्षण अधिकारी, त्यानंतर ॲक्सेस टू जस्टिस, चाइल्डलाईन, बालकल्याण समिती सातत्याने प्रयत्न करत आहे। आज ज्या केसेस आल्या त्यामध्ये असे निदर्शनास आले की काही त्यांच्या चालीरूढी परंपरा आहे, त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये जे त्यांचे अधिकार आहे आणि ते शिक्षणापासून कसे वंचित राहू नये याकरता त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। ॲडव्होकेट अनिता ग, बालकल्याण समिती अध्यक्ष अकोला जिल्ह्यात मुलीचं झालं तर कुठेतरी व्यंगात्मक बालक जन्माला येतं आणि तिच्या जीवाला सुद्धा धोका असतो। बालविवाह प्रतिबंधक जो कायदा आहे या कायद्यामध्ये प्रमुखता जबाबदारी दिलेली आहे। ग्राम विकास असं आपण म्हणत होतो त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे आणि हे सगळं थांबवण्यासाठी ग्रामीण स्तरावरती सगळी यंत्रणा म्हणजे पोलीस पाटील असू द्या, आशा वर्कर असू द्या, अंगणवाडी सेविका असू द्या, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत पूर्ण ज्यामध्ये आम्ही आव्हान करतो की यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे आणि